हे सगळं कपाटात ठेवायचंय का? नाही ग, हे समज की नाही माळ्यावर टाकायचं. आई अगं ही सगळी दुपटी अथर्वाची आहेत ना? वय कसली गोड आहेत. एक काम कर, त्यांना माळ्यावर नको ठेवू, खालीच ठेव. अगं नीता वहिनींना देते ना, त्यांना लागतील आता. तस तुम्ही मनावर घेतलं तर तुम्हाला पण लागतीलच की दुपटी लवकर. हो. आई अगं तू पण ना. म्हणजे तुम्हाला नकोय का मूल? अगं तसं नाही, म्हणजे आम्ही अजून तसा काही विचार नाही केला. अगं साहेब, मग करा की आता विचार. सावे, आई होण्यात लय मोठं सुख असते बघ. तुला माहितीये, माझ्या आयुष्यात एवढी वादळं आली, त्यावेळी तुम्हा दोघांकडे बघितलं ना की मला जगण्याचं बळ मिळायचं बघ. आणि तसंही तू मनावर नाही घेतलंस तरी धैर्यराव मनावर घेतीलच आता. तुला कसं माहिती? मला माहितीये, कारण दामिनी ताई सुद्धा आजच धैर्यरावांशी बोलणार आहेत. मग आता विचार करा, सगळं छान घडतंय ना. तुम्ही एखादी छान गोड बातमी दिलीत ना, ती सगळ्यांचा आनंद दुप्पट होईल. आई अगं काहीतरीच काय. अरे काहीतरीच नाही हं? बरोबर बोलती. आणि तुला माहितीये का, अनुराधाताई सुद्धा सावीशी या विषयावर बोलणार आहेत आज. तेव्हा बोलल्याही असतील. म्हणून सांगते, आता मनावर घ्या. आई अगं तुम्हा आयांचं काय चालू असतं ना, तुमचं तुम्हालाच माहिती. वय का? मग तू पण आई होऊन बघ की, म्हणजे तुला पण कळेल की आयांचं काय चालू असते ते. सावे, खरं तेच बोलते मी. अगं समध्या गोष्टी येळेत झाल्या ना म्हणजे बरं असते बघ. आणि ना माझी खात्री आहे, तू आणि धैर्यराव बाळाला नीट वाढवा लागली. आई अगं तू कुठं पोचलीस पण. अगं बरं ठीक आहे, हा करू आम्ही विचार. हा. आजच्या दिवसात एवढा कडूपणा सहन केलाय, म्हटलं दिवसाचा शेवट गोड करण्यासाठी हा आमरस. पण तू इथं मी तिथं, मग तो आमरस गोड कसा लागणार बरं? मग एक काम करा, माझी आठवण काढत काढत खा, नक्की गोड लागेल.
पोचलात घरी? कधीच. ते बायकोनं एवढ्या प्रेमानं आमरस बनवून दिलाय ना, तोच खात होतो. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला ना की आमरस गोड लागत नाहीये. का? का म्हणजे काय, बायकोनं काय फक्त आमरस बनवला, डब्यात भरला आणि दिला पाठवून. स्वतः कुठं आली आहे ना भरवायला, म्हणून. त्यामुळे जरा गोडवा कमी वाटतो याच्यात. म्हणजे काही सेकंद बायकोचा चेहरा काय बघितला, आमरस सुद्धा गोड लागायला लागला की. धैर्य, हे असं उगाच गोड गोड बोलणं ना तुम्हाला शोभत नाही. बरं, नुसतं आमरस खाऊ नका, जेवण पण करून घ्या. यस बॉस. बरं, पप्पा कसे आहेत? हो, बरे, आराम करतात. आणि त्यांचं जेवण वगैरे झालं ना? हो, झालं. तुम्ही पण जेवण करून घ्या. बरं ठीक आहे, ठेवते आता. नाही 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 नाही, एक मिनिट. काय झालं? ते मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. महत्वाचं? कशाबद्दल? कशाबद्दल? ते आई, हा, अथर्वला तू लहानपणापासून सांभाळला असशील ना? हा हा, म्हणजे दीपा वहिनीपेक्षा ना माझ्याकडेच जास्त राहिलाय तो. व्हेरी गुड. म्हणजे बाळ सांभाळायचा अनुभव आहे तर. अच्छा, म्हणजे हे विचारायचं होतं का तुम्हाला? हो, ऐक. नाही नाही, म्हणजे हो, म्हणजे मला हे विचारायचं होतं की तू एका वेळी 2 बाळ सांभाळू शकतेस ना? 2 बाळ? हा, म्हणजे आता बघ ना, तू माझी एवढी काळजी घेतेस, मला काय हवं नको ते सगळं बघतेस. आता मला सांभाळणं म्हणजे एक लहान लेकराला सांभाळण्यासारखंच आहे की. म्हणजे मी झालो एक बाळ आणि दुसरं बाळ म्हणजे नीता वहिनींचं ना? बरोबर ना? नाही नाही, त्यांचा काय संबंध आहे? त्यांचा संबंध नाहीये. नाही नाही, तसं नाही, संबंध आहे ते पण आपलंच आहे ना. पण काय? अवंती वहिनी प्रेग्नंट आहेत? कसं काय बरं? मला तर कोणी काय सांगितलं पण नाही. आणि अगं नाही नाही, काहीतरीच काय, असं काही नाहीये, असं नाही. मग कसं? जाऊ दे, आपण नंतर बोलूया यावर. हा, बाय. अच्छा, दुसरं बाळ म्हणजे आपल्या बाळाबद्दल बोलत होता का? हा हा, मला कधीपासून तेच सांगायचं. एक मिनिट, म्हणजे तुला एवढ्या वेळचं कळत होतं, पण तू खेचत होतीस ना माझी? हो. अच्छा, म्हणजे माझी खेचायला मजा येते ना तुला? एकदम मजा येते. बघा ना धैर्य, इतर वेळेस तुम्ही कसे असे कॉन्फिडेंट असता, सगळ्यांना अशी ऑर्डर देत असता, पण अशी गडबड झाली ना की तुम्ही खूप क्यूट दिसता. म्हणून म्हटलं जरा तुमची गंमत करावी. ठीक आहे, हरकत नाही, असू दे, जाऊ दे. एक काम करू, हा विषय सोडून देऊ आपण. नाही नाही, म्हणजे जाऊ दे का, बोला ना, बाळाविषयी काय बोलत होता तुम्ही? आता हा? आता कसं वाटलं तुला? काय वाटलं ग? फक्त तूच माझी मजा घेऊ शकतेस काय? खरं सांगू सावी, तू अशी चिडतेस ना, जाम भारी वाटतेस. आणि हा राग आहे ना, तुझ्या नाकावर शोभून दिसतो. धैर्य, तुम्ही पण ना. बरं सावी, एक
खरं सांग, आपण आता करूयात काय एका छोट्या सावीचा किंवा छोट्या धैर्याचा विचार? हो, खरंच? हो. धैर्य, अहो धैर्य, धैर्य हळू, काय करताय तुम्ही? धैर्य, हो काय चाललंय? हा, पण एक गोष्ट मी आत्ताच सांगून ठेवतोय हा. मी जरी छोटी सावी आणि छोटा धैर्य म्हणलो असलो ना, तरी सुद्धा मला एक तुझ्यासारखी गोड मुलगीच पाहिजे. म्हणजे दिसायला एकदम गोड आणि स्वभावात मिरचीचा ठसका असणार. अच्छा, मी मिरचीचा ठसका आणि तुम्ही काय? मी तुझं कडू कारलं. मग मला माझ्यासारखं बाळ नकोय. का? नाही नाही, मला तर आपलं बाळ तुमच्यासारखंच पाहिजे, एकदम डॅशिंग. धैर्य, आपलं बाळ असं म्हणायलाच किती छान वाटतंय. हा, सावी, खरं तर तुला बघितलं ना तरी तळपायाची आग डोक्यात जाते माझ्या. पण आता तुझा आणि धैर्याचा संसारच मला वाचवू शकतो. मधुसूदन, आता तुझी मुलगीच तुझं तोंड बंद करणार आहे. गरम गरम पोहे आणलेत, नाश्ता करून घ्या. परत तुम्हाला औषधं पण घ्यायची आहेत. पप्पा, आई, अगं पप्पा कुठे आहेत? अगं मी पण त्यांनाच बघायला आलते. काय माहित कुठे गेले, मगाशी ते इथेच बसले होते. इथे नाही आहेत ते. मी देवपूजा करत होते मगाशी, मला काय कळलंच नाही. दादा, अरे तू पप्पांना बघितलंस का? नाही, मी बाहेर झाडांना पाणी घालत होतो. का काय झालं? अरे पप्पा घरात नाही आहेत. काय ते घरात नाही तर कुठे गेलेत? सावे, अगं काय हे, आता काय करायचं आपण? वाटलं होतं आजाराचं नाटक केलं तर घरातली मस्त सेवा करतील. पॉलिसीचे पैसे मिळाले तर मालामाल होईल मी. पण कसलं काय, हे पप्पा परत आले नाही, पैसे पण गेले आणि सेवा पण गेली. बिस्किट पण हातात नाही राहिलं. सावे, आई, शांत कुठे शोधायचंय असली? मला तर काही कळना झालंय. शांत आहे. आई, तू अजिबात काळजी करू नको. इथंच कुठे तर गेले असतील का पाय मोकळे करायला. हा. तू बस बस बस. बस. मला काय वाटतंय, पप्पा भाऊंबरोबर गेले असतील. मी फोन करते त्यांना. हा हा, बघ फोन करून. ए, भाऊ आले. भाऊ, अहो हे कुठे गेले? कोण? मधुसूदन? त्याला काय झालं आता? भाऊ, अहो पप्पा सकाळपासून घरात नाहीयेत. आम्हाला वाटलं ते तुमच्या सोबत असतील. माझ्या बरोबर नाही, मी तर एकटाच गेलो होतो. आता हा कुठे गेला? आणि घ्या, आले आले म्हणेपर्यंत गेले. पण आम्ही यायचंच कशाला परत? ह्या वंसांच्या लग्नाचं कळाल्यामुळे जीव द्यायला तर गेले नसतील ना. भया, तसं असेल तर माझ्यासाठी बरंच आहे म्हणा. निदान ह्यावेळी तरी पॉलिसीचे पैसे मला मिळतील. सावे, अगं सकाळपासून माझा फोन पण दिसत नाहीये. बहुतेक हेच घेऊन गेले असतील. मी फोन करते, थांब. लाऊडस्पीकरवर टाक. हा. हॅलो पप्पा, हाऊ कुठे आहात तुम्ही? मी एका मित्राला भेटायला आलोय. का ग?
पप्पा हो, सांगून जायचं ना. इथं घरात सगळ्यांना टेन्शन आलं होतं. सावे मी अगदी ठीक आहे, काळजी करू नकोस, थोड्या वेळात येतो घरी. बरं ठीक आहे, लवकर या. पैसे आहेत ना तुमच्याकडं? हॅलो हॅलो. धैर्य मुजुमदार, कामावर लक्ष नाहीये तुमचं. मेहनतली शाई संपली आहे, एवढी साधी गोष्ट कळत नाहीये. मी पण ना. हॅलो. मी असं ऐकलं होतं की बायको माहेरी गेली की नवऱ्याला विसरते. जे आतापर्यंत फक्त ऐकलंच होतं, आता विश्वास बसला त्या गोष्टीवर. अच्छा, म्हणजे मी विसरलीये का तुम्हाला? नाहीतर काय, साधा एक फोन नाही, फोन सोड, गुड मॉर्निंगचा मेसेज सुद्धा नाही केलंस. धैर्य अहो, असं काय करताय? काल रात्रीच तर बोललो की आपण. काल रात्री त्याला तर कितीतरी युग लोटून गेलीत. युग? हो मग कसं आहे ना मिसेस सावी धैर्य मुजुमदार, तुमच्याशिवाय 1 मिनिट म्हणजे माझ्यासाठी युग लोटल्यासारखंच आहे की. आता तूच हिशोब कर. असं जर बघितलं तर किती वर्ष झाले आपण बोललोच नाहीये एकमेकांशी. तुम्ही पण ना. आलेच. नाहीतर काय, एक तर स्वतःची सवय लावून ठेवलीस मला. सारखं धैर्य धैर्य करत माझ्या आजूबाजूला असतेस आणि आता एकटीच तिकडे जाऊन बसलीये, मला सोडलं एकट्याला इकडे. काय म्हणजे मी इथं एवढा येड्यासारखं बडबडतोय आणि त्याला उत्तर काय देताय मॅडम? तर असं कुठं असते? तू पण बोल की स्वतःहून जरा काहीतरी. मी घरात आहे ना, त्यामुळं. हा मग काय, आणि असू दे की. मग काय धैर्य, अहो माझ्या आजूबाजूला माणसं असतात. असू दे की मग. आणि कसं आहे ना मिसेस मुजुमदार, तुमच्याशिवाय मी 24 तास काढलेत, त्यामुळं त्याच्या बदल्यात मला पण काहीतरी मिळायला पाहिजे ना. बरं ठीक आहे, सांगा काय पाहिजे तुम्हाला? बघ हा, नाही म्हणजे मी जे काही मागेन ते द्यावं लागेल. सांगून तर बघा. मला आत्ताच्या आत्ता आय लव्ह यू म्हण. काय? धैर्य, काय डिमांड आहे? आता नाही, मी नंतर. नंतर नाही, हा आत्ताच. धैर्य अहो, असं काय करताय? अहो मी घरात आहे आणि मागे भाऊ बसले. नाही, मी आता नाही बोलू शकत. मला काय त्याचा फरक पडत नाही. मला आत्ताच्या आत्ता तुझ्या तोंडून आय लव्ह यू धैर्य असं ऐकायचंय.
धैर्य. सावी, तू शब्द दिला होतास हं मला, मी जे काही मागेन ते तू देशील म्हणून. मग आता मला हेच हवंय. आणि जोपर्यंत तू आय लव्ह यू धैर्य म्हणत नाहीस तोपर्यंत मी फोनच ठेवणार नाही. प्लीज ना धैर्य. सावी प्लीज ना. बघ की मी सुद्धा प्लीज म्हणतोय. आणि इथं माझ्यासमोर कामाचा एवढा डोंगर आहे, पण तरी सुद्धा मी तुझ्याशी बोलतोय. अरे माझं मनच लागत नाही. त्यामुळे आता तू ठरव तुला काय करायचंय. तुला जर खरंच माझी काळजी वाटत असेल तर तू आय लव्ह यू म्हणशील, नाहीतर मग डायरेक्ट फोनच कट करून दे. नाही. आहो. बरं ठीक आहे. आय हा लव्ह हम्म यू. आय लव्ह युअर हार्डवर्क. असंच काम करत राहा. हो हॅलो, याला काय अर्थ आहे. मला हे असं नव्हतं ऐकायचं. असं शब्द फिरवायचे नाही. हा हो आता तुम्हाला जे ऐकायचं होतं ते आलं की त्याच्यात. अजिबात नाही. हे असं ऐकायचंच नव्हतं मला. नाही तू भेट फक्त मला, मग दाखवतो तुला. प्रेम केलंय तर ते व्यक्त करायला कशाला घाबरायचं. हवं तर तुम्ही चिडताय कशाला. काय नाही ठीक आहे. आय लव्ह यू टू सावी मुजुमदार. सर, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. मी करतो तुला परत कॉल. हा ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. प्लीज. पाणी घ्या. जरा 2च मिनिटं, काही सह्या बाकी आहेत तेवढ्या करतो.